नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी गणेश खराडे. लक्ष IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरून मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. अभ्यासात्मक स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं हे चॅनल आहे. हे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींनाही या अभ्यास मार्गावर मार्गस्थ करा. मित्र हो, स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचा भाग तो म्हणजे इतिहास आणि इतिहासातील महत्त्वाचे जे प्रमुख कालखंड आहेत ते म्हणजे प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो. आणि या आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित काही महत्त्वपूर्ण बाबींवर आपण हे परीक्षात्मक अभ्यासात्मक व्हिडिओ आपण या ठिकाणी तुमच्या पुढे प्रस्तुत करीत आहोत. या इतिहासाच्या महत्त्वाच्या भागामध्ये काही आधुनिक भारतातील महत्त्वाची जी काही युद्ध आहेत, या युद्धांवर आधारित आपण गेल्या पहिल्या भागामध्ये काही महत्त्वाची युद्ध व्हिडिओ स्वरूपात पाहिलेली आहेत आणि आजचा हा दुसरा भाग आहे हा युद्धांचा. तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण काही महत्त्वपूर्ण युद्ध बघणार आहोत. त्या युद्धांचा कालावधी, त्यातले प्रमुख अधिकारी, कोण विजयी झाले, कोणता तह झाला आणि त्या युद्धांची वैशिष्ट्य, अशा स्वरूपाच्या मुद्द्यांच्या आधारे आपण हे युद्ध अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आता या अभ्यास मार्गावर मार्गस्थ होऊया. इंग्रज मराठा युद्ध आज आपण पाहणार आहोत. या इंग्रज मराठा युद्धामध्ये महत्त्वपूर्ण ज्या काही बाबी आहेत त्या अशा प्रकारच्या दिसून येतील. पहिलं इंग्रज मराठा युद्ध जे आहे याचा कालावधी हा 1775 ते 1782 असा सांगितला जातो. लक्षपूर्वक लक्षात ठेवायचंय, कालावधी आहे 1775 ते 1782. त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर होता हेस्टिंग आणि पहिलं इंग्रज मराठा युद्धामध्ये जिंकलेत किंवा विजेते झालेले आहेत ते होते पूर्वी मराठा आणि नंतर इंग्रज हे विजयी झालेले आहेत. पहिले इंग्रज मराठा युद्धामध्ये जो तह झाला, ज्याला आपण ट्रिटी म्हणतो, तो तह होता सुरतचा तह. सुरतचा तह हा जो झालेला आहे हा महत्त्वपूर्ण तह मानला जातो आणि या तहानुसार 1775 मध्ये इंग्रजांचा शिरकाव हा मराठी राजकारणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर पुरंदरचा तह 1776, या तहानुसार रघुनाथराव पराभूत झालेले आहेत. वडगावचा तह 1779, यामध्ये इंग्रज पराभूत झालेले आहेत. तालाबाईचा तह 1782, या तहाने इंग्रज विजयी झालेले आहेत. आता सालाबाईच्या तहामुळे इंग्रजांना म्हैसूरच्या निजामाकडे आपला मोर्चा वळविणं हे सोपं झालंय. तसंच इंग्रजांना ठाणे, आष्टी व इतर जे काही प्रांत आहेत ते त्यांना मिळालेले आहेत. शिवाय 12 लाख रुपये या ठिकाणी त्यांना मिळालेले आपल्याला दिसून येत आहेत. दुसरं इंग्रज मराठा युद्ध, ज्याला आपण सेकंड अँग्लो मराठा वॉर म्हणतो, याचा कालावधी 1803 ते 1805 असा सांगितला जातो. या युद्धाच्या वेळेस बंगालचा गव्हर्नर होता लॉर्ड वेलस्ली. महत्वपूर्ण गव्हर्नर मानला जातो की ज्यानं भारतामध्ये तैनाती फौज प्रणाली जी आहे ही राबवलेली आहे. त्यामुळे भारतातील तैनाती फौजेचा जनक सुद्धा मानला जातो आणि मुळातच ही तैनाती फौज प्रणाली जी आहे ही फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याची मानली जाते, परंतु खऱ्या अर्थानं भारतामध्ये यशस्वीपणे जे राबवले ती आहे लॉर्ड वेलस्ली आणि दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस तो बंगालचा गव्हर्नर होता. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये विजेते ठरलेत इंग्रज. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस जो तह झाला तो होता वसईचा तह. याचा दिनांक 31 डिसेंबर 1802 असा सांगितला जातो. वसईच्या तहानुसार बाजीरावानं
6,000 तैनाती फौज स्वीकारलेली आहे. शिवाय 6,000 तैनाती फौज तोफखान्यासह त्यानं पुण्याला ठेवण्याचे मान्य केलेले आहे. दुसरं इंग्रज मराठा युद्धामधील अजून महत्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणजे बाजीरावानं निजामाकडून चौथाई घेणं बंद केलं, तसेच गायकवाडांविरुद्ध युद्ध न करण्याचे आश्वासन दिलेले आहे. अजून महत्वाची बाब म्हणजे बाजीरावाने इंग्रजांना गुजरात, नर्मदा, तापी तसेच तुंगभद्रा क्षेत्रातील एकूण 26 लक्ष रुपये उत्पन्नाचा प्रदेश देण्याचे कबूल केले. शिवाय सुरत शहर कंपनीस देण्यात आलेले आहे. सुरत जिला मोगलांच्या कालखंडामध्ये सोन्याची सुरत म्हटली गेलेली आहे किंवा गड जवाहिराची सुरत म्हटली गेलेली आहे. तर ही कंपनीज देण्यात आलेली आहे. शिवाय पेशव्यांनी इंग्रजांशिवाय इतर युरोपियन सत्तातील सेवकांना सेवामुक्त करावं असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. तिसरं इंग्रज मराठा युद्ध, त्याला थर्ड अँग्लो मराठा वॉर म्हणतात. याचा कालावधी आहे 1817 ते 1818. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांचा गव्हर्नर होता लॉर्ड हेस्टिंग. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रज हे विजयी झालेले आहेत. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस जो तह झाला तो महत्वपूर्ण मानला जातो, ज्याला पुण्याचा तह किंवा पुणे करार असंही म्हटलं जातं. तर पुणे करार अपमानास्पद असल्यामुळे अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मग 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव व 19 फेब्रुवारी 1818 रोजी आष्टी येथील लढाईत बाजीरावाचा व खऱ्या अर्थानं मराठी सत्तेचा पराभव झाला. यापुढील युद्ध आहे इंग्रज शीख युद्ध. पहिले इंग्रज शीख युद्ध फार महत्वपूर्ण आहे. तर या पहिल्या इंग्रज शीख युद्धाचा कालावधी हा इसवी सन 1845 ते 1846 म्हणजे 1845 टू 1846 असा सांगितला जातो. या पहिल्या इंग्रज शीख युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड हार्डिंग पहिला. लॉर्ड हार्डिंग पहिला. विजेते आहेत इंग्रज आणि पहिल्या इंग्रज शीख युद्धाच्या वेळेस तह झालाय लाहोरचा तह. मुत्की फिरोजशहा, अलिवल व भैरोवाल या 4 अनिर्णायक लढाया त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. आणि 5वी जी लढाई झालेली आहे त्या 5व्या लढाईला सुब्रावजी ची लढाई म्हणतात आणि या सुब्रावजीच्या लढाईनं या निर्णायक लढाईमध्ये शिखांचा पराभव झालेला आहे. 1846 साली लाहोरचा तह झाला व हेनरी लॉरेन्स याला लाहोर या ठिकाणी रेसिडेंट म्हणून नेमण्यात आलेले आहे. दुसरे इंग्रज शीख युद्ध. दुसऱ्या इंग्रज शीख युद्धाचा कालावधी इसवी सन 1848 ते 1849 असा सांगितला जातो. दुसऱ्या इंग्रज शीख युद्धाच्या वेळेस ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड डलहौसी. दुसऱ्या इंग्रज शीख युद्धाच्या वेळेस विजयी ठरलेले आहेत इंग्रज. या युद्धाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर चार्ल्स नेपियरची जनरलपदी नियुक्ती झाल्यावर त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुजरात युद्धात शिखांचा अंतिमतः पराभव होऊन इंग्रज हे विजयी झालेले आहेत. या लढाईत पंजाब प्रांत पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यात आलेला आहे आणि 1849 मध्ये अल्पवयीन महाराज दिलीप सिंह यास पदावरून दूर करून लॉर्ड डलहौसी याने पंजाब राज्य हे खालसा केलेले आहे. यापुढील युद्ध जे आहेत ब्रह्मदेश युद्ध व अफगाण युद्ध पार्ट 3 मध्ये आपण पाहणार आहोत.
तेव्हा तोही पाठ जरूर बघा. धन्यवाद.